गच्छाहिरवा शेतांमधून दूरवर पासून फ्रोझन अन्न जे आपण ठेवतो आत. लगगोगी आणि चिनू येतात सोबत. अल शिकतात भाज्या कशा ताज्या आणि मजबूत राहतात. ज्या भाज्यांच्या शेतात सकाळचा सूर्य अल गाजर वाढतात मजबूत. ब्रोकलीची मोहकता भाईवन काळजीपूर्वक तोडल्या ताज्या आणि स्वच्छ. अल पाण्याने धुतल्या चमकदार आणि हिरव्या. होळी व्यवस्थित कापल्या मोठ्या ते लहान. अल पुढच्या टप्प्यासाठी तयार सर्वांसाठी एकच. शेतातून ताजे स्वच्छ आणि उजळ. 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 धुवा आणि कापा अगदी योग्य. अलगोगी म्हणतो पहा कसे होते निरोगी भाज्या. शिकणे मजेदार आहे. अन पट्ट्यावर हलके हलके सरकतात. उन सुरक्षित मशीन एकत्र काम करतात. खुश इतक्या थंडीत सुपर जलद फ्रीजिंग जादू. पोषक घटक टिकतात. लचिनू म्हणतो वा बघा ते फक्त एका झटपटीत ताजेपणा फ्रीज झाला. लवकर फ्रीज करा चांगले ठेवा. जीवनसत्वे जशी असावी तशी लोक करा. अल थंड आणि जलद हेच महत्वाचे आणि निरोगी दिसत नाही का. अल दिवस रात्र फ्रीजरमध्ये साठवले. अल थंड ट्रक फिरत जातात. भाज्या थंड आणि कोरड्या ठेवल्या. अल दुकानातून घरी जातात. या तोच ताजा चव आपणाला आवडते. आणि साठवले काळजीपूर्वक पाठवले. आणि साठवले काळजीपूर्वक पाठवले. शेतापासून पेटपर्यंत खरी यात्रा. फ्रोझन ताजे माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी. जी ताजे किंवा फ्रोझन दोन्ही स्मार्ट असू शकतात. हे झटपट फ्रीजिंग पोषक घटक टिकवते. मग गोगी आणि चिनू टाळ्या वाजवतात आणि म्हणतात लवकर फ्रीजिंग रोज अन्न वाचवते. आता तुम्हाला भाज्यांचा मार्ग माहित आहे. आता तुम्हाला भाज्यांचा मार्ग माहित आहे. हे लक्षात ठेवा जिथेही जाल. फ्रोझन भाज्या घरच्या शेतातून ताजे. हे गोगी आणि चिन्नू टाळ्या वाजवतात. हे गोगी आणि चिन्नू टाळ्या वाजवतात आणि म्हणतात